नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कर्मचारी हिताचा निर्णय. NPS खाते उघडले नाही म्हणून पगार रोखता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्याच्या याचिकेवर महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. चला तर जाणून घेऊयात काय आहे महत्त्वपूर्ण निर्णय. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. NPS खाते उघडले नाही म्हणून पगार रोखता येणार नाही या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आणि कर्मचारी हिताचा निर्णय समोर आला आहे. दिलेल्या निकालाचा थोडक्यात वृत्तांत. वेतन रोखणे बेकायदेशीर. कर्मचाऱ्यांनी आपली सेवा पूर्ण बजावली असताना केवळ NPS खाते उघडले नाही म्हणून त्यांचे वेतन रोखण्याचा अधिकार प्रशासनाला नाही. संविधानाचा भंग. काम करूनही पगार न देणे हे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत शिक्षकांना मिळालेल्या उपजीविकेच्या अधिकाराचे थेट उल्लंघन आहे, असेही म्हटले आहे. नियमात अशी कोणतीही तरतूद नसल्याचे समोर आले आहे. शासनाच्या 19 सप्टेंबर 2019च्या निर्णयात NPSचा उल्लेख असला तरी खाते न उघडणाऱ्यांचे वेतन रोखण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नियमावलीत नाही, त्यामुळे वेतन रोखता येणार नाही. अधिकारीच दोषी. शिक्षण आयुक्तांनी 22 डिसेंबर 2021 रोजीच पगार न रोखण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. तरीही केवळ अधिकाऱ्यांच्या हट्टाग्रहामुळे आर्थिक त्रास सहन करावा लागला असे निरीक्षणास आले आहे. 12% व्याजासह वसुली. न्यायालयाने प्रशासनाला थकीत वेतन 10 दिवसात देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जुलै 2022 पासूनचे थकीत वेतन 12% व्याजासह द्यावे असेही निर्देश देण्यात आले आहे.